सो हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॅटरी पॅक म्हणजे काय असतं, एक बॅटरी काय असते किंवा बॅटरी पॅक कशा पद्धतीने आपण बनवतो आणि त्यांचे कनेक्शन आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, आज आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. तर हे एक आहे लिथियम आयन बॅटरी पॅक, जे की एक EVमध्ये यूज करतो आपण इलेक्ट्रिक गाडीला रेंज देण्यासाठी, म्हणजे रन करण्यासाठी. सो बॅटरी म्हणजेच एक केमिकल डिव्हाइस आहे. केमिकल डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये बेसिकली दोन कंपोनंट असतात एका सेलमध्ये. एक असतो ॲनोड आणि एक असतो कॅथोड, ज्यांनाच आपण पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल म्हणतात. या दोघांमध्ये एक केमिकल रिॲक्शन होते, त्याला आपण एक रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो सिम्प्लिसिटीमध्ये. म्हणजे बॅटरी म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटीमध्ये आयन एक्सचेंज होता, आणि ह्या आयनमध्ये एक्सचेंज जे काय होता, तर हीच एनर्जी आपण यूज करतो एखादा डिव्हाइस रन करण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी. सो हा एक लिथियम आयन बॅटरी पॅक. तर आता हे लिथियम आयन बॅटरी पॅक कशा पद्धतीने कनेक्ट केला जातो, तर याचे बेसिकली अरेंजमेंट करताना सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शनमध्ये अरेंजमेंट केली जाते. सिरीज म्हणजे आपण बेसिकली फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक बॅटरी पॅक डिझाईन करायचा आहे ना. सो सिम्प्लिसिटीमध्ये एक छोटासा बॅटरी पॅक जर डिझाईन करायचा असेल तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एक 10 व्होल्ट एक 6 व्होल्टचा एक बॅटरी पॅक डिझाईन करायचा आहे आणि 4 अँपियरचा. सो बेसिकली आपल्याला एक 6 व्होल्ट हे करण्यासाठी आपल्याला जो काही सेल आहे, तो सेल बेसिकली आपल्याला एक असो 3.7चा 7 व्होल्टचा. सो आपल्याला ते 3.7 व्होल्टचा जो काही सेल आहे तो सिरीजमध्ये कनेक्ट करावा लागेल. सिरीजमध्ये कनेक्ट करण्यासाठी आपण याचा पॉझिटिव्ह टर्मिनल तर याचा निगेटिव्ह टर्मिनल अशा पद्धतीने आपण याला सिरीजली कनेक्ट करतो. त्यामुळे आपल्याला काय होतं, व्होल्टेज वाढतं अँड करंट कॉन्स्टंट राहतं. आणि आपल्याला जर का ॲम्पियर वाढवायचं असेल, त्याचं ॲम्पियर आवर रेटिंग वाढवायची असेल, तर आपल्याला सेल हे पॅरलली कनेक्ट करावं लागतं. जसं की हा बॅटरी पॅक म्हणजे 36 व्होल्टचा आहे अँड 10 अँपियरचा बॅटरी पॅक आहे. ओके, 10 अँपियरचा बॅटरी पॅक आहे. तर याचे बेसिकली सेल सिरीजमध्ये ॲड केलेले अँड पॅरलल ॲड केलेले. ओके, सो याला जे काही कंट्रोल करण्यासाठी यूज केलेलं आहे आपण हे जे काही आहे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. सो हे जे काही बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे हे बॅटरीला मॅनेज करतं. जसं की मॅनेज करतं म्हणजे कसं करतं, तर आपण ज्या टायमाला बॅटरी चार्ज करतो त्या टायमाला बेसिकली आता नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड आहे सिरीज अँड पॅरललमध्ये. सो आता चार्जरनं तर सप्लाय इथं दिलेलं आहे, आपण कनेक्टेड इथं केलेले हे टर्मिनलला. बट हे पूर्ण सेलमध्ये इक्वली चार्ज करणं आणि इक्वली डिस्चार्ज करण्यासाठी हे जे काही हेल्प करतं तो म्हणजेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, ज्याला की आपण शॉर्ट फॉर्ममध्ये BMS असं म्हणतो. हे जे काही BMS असतं हे BMS सिलेक्शन प्रोसेस हे आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट हे जे काही BMS आहे हे प्रत्येक एका सिरीजच्या टर्मिनलमध्ये कनेक्टेड असतं. हे तुम्ही बघू शकता. हे बघा, ही एक फर्स्ट सिरीज आहे, त्यामध्ये हे कनेक्टेड आहे हे केबल्स. त्यानंतर हे सेकंड सिरीज, हे थर्ड सिरीज, हे फोर्थ, सिक्स, अशा पद्धतीने हे सिरीज कनेक्शनमध्ये आपण BMS कनेक्ट करतो. अँड देन त्याचे हे जे काही बेसिकली मेन दोन सप्लाय, एक न्यूट्रल असतो, सॉरी हे एक न्यूट्रल केबल कनेक्टेड असतो. एका पूर्ण एक बॅटरीचा एक टर्मिनल असतं, बेसिकली दोन टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलमध्ये एक न्यूट्रल केबल कनेक्टेड असतो. देन त्यानंतर हे जे काही दोन केबल असतात, एक असतो B- आणि एक असतो P-. B- म्हणजे बॅटरीकडनं जो काही निगेटिव्ह सप्लाय तो BMS कडनं जाऊ तो देन आपल्याला पॉवर सप्लाय कनेक्टरकडे जातो. आणि हा एक असतो पॉझिटिव्ह टर्मिनल जो की डायरेक्टली कनेक्टेड असतो आपल्या बॅटरी ॲड्रेसला. सो अशा पद्धतीने BMS कनेक्टेड असतं बॅटरी सिस्टम. ओके, थँक्यू.